पण तुला कसं माहित मी बौद्ध भिक्षुकला भेटलो होतो? बायको आहे तुमची, तुमच्या संग नातच आहे तसं का? तुम्ही कोणाला भेटतासा त्याची बी माहिती ठेवते मी. माहिती ठेवते? चुकीचा शब्द बोलले मी. माहिती नाही, काळजी काळजी करते. पण काळजी करायला जरा माहिती ठेवणं बी गरजेचं आहे ना. बरोबर बोलतीयस. तसं आजकाल तुझे हे समजूतदारीचं बोलणे माझ्या खूप कामी यायला लागलेत. तुमचाच प्रभाव आहे, बाकी काय बी नाही. असो, या समजा सोडा. मागच्या काही दिवसापासून आपण लय गोंधळलो होतो. आपण जुन्या ठरावासंग एक नवी सुरुवात करूया. तुम्हासनी शिकायचं बी हाय आणि नोकरी बी करायची हाय. तू बरोबर बोलतीयस. चांगलं आहे. आता नवी सुरुवात मला बी केली पाहिजे. पण कशी करू मी ही नवीन सुरुवात, ज्यानं माझं वागणं, माझं बोलणं समजच बदलल आणि माझी इज्जत या घरामध्ये अजून वाढल. विचार करते आणि उपाय शोधते. कारण यो भीमराव माझ्या परीस लहान असून बी विचार करू शकतो आणि उपाय काढू शकतो, तर मी बी शोधून काढन. रमा, रमा, रमा. मीरा, बस. रमा कुठं गेलीये? रमा भीमला समजवायला गेलेली आहे. कारण मी या भीमला चांगलंच ओळखतोय. नंदू संग जे काही झालंय त्यामुळं तो काळजीमध्ये असेल, नाराज असेल. रमा त्याला समजवेल तर तो कुठं शांत होईल. आणि असल्या लय मुद्द्यांवरती शांत राहणं त्याला शिकावं लागल. आपला भीम समजस कसं लवकर शिकला ना. इतक्या कमी वयात केवढा मोठा झाला तो. जेव्हा तो लहान होता तेव्हा आपण त्याच्याबद्दल जेवढा विचार करायचो त्या परीस बी तो लय मोठा व्यक्ती बनत चालला आहे. बरोबर आहे मीरा. खरं तर समध्यांची परिस्थिती एकसारखीच असते. पर समध्यात वेगळं मोठं आणि मजबूत व्यक्तिमत्व त्याचंच असतंय. जो समध्यात वेगळा राहायचं जिद्द ठेवतो या, जो आपल्या हक्कासाठी दुसऱ्याची मदत न घेता आपली लढाई स्वतः लढतो, जो आपली दिशा स्वतःच बनवतो आणि त्या दिशेला कायम राहत असते. आणि आपला भीम असाच आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. मिळाला उपाय. आजवर मी दुसऱ्यांच्या गर्दीत घुसून स्वतःच्या हक्काबद्दल बोलत होते. पण आता मी भीम सारखीच एकटी उभी राहणार आणि आपल्या हक्काबद्दल बोलणार. या घरात मी माझी दिशा आणि माझं वागणं सांभाळून ठेवणार. भीम सारखंच एकटी उभं राहून म्या माझा हक्क मागणार. चांगलं समजलं भीम. तुझ्या या घरात स्वतःचा हक्क मिळवायला तुझ्या उंचीचं, तुझ्यासारखं बनणंच गरजेचं आहे. बाबा, भीम कसा आहे? मी त्यासनी समजवायला गेले होते. जरा अशांत होते, उदास होते. पर मी समजवलं आहे. आता शांत बी झालेत आणि बरे बी आहेत. चांगलं केलंस रमा. त्याला वेळेवेळेत समजवायलाच पाहिजे. कारण समध्या लढाया भीम लढत राहिला तर दमून जाईल तो. एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही.
कोणी बी दमलं नाही पाहिजे, बरोबर ना? आणि आता मला बी असंच काही करायचं आहे ज्यामुळं रोजच्या या कटकटीमुळे थकली नाही पाहिजे. तुला काय बोलायचं आहे? हेच की आता मला बी काहीतरी करायला पाहिजे. आणि मी विचार करत आहे की आपण सगळे मिळून मला एक दुकान उघडून द्या. आता मी पैसे कमवणार. कसलं दुकान उघडून देऊ? दुकान उघडून द्यायला पैसे लागतात, ते कुठनं येणार? मला का माहित, ते कुठून बी येतील. पर आता ना मी तुमच्यावर अशी ही आशा ठेवून लई दमले आहे का तुम्ही मला जर असे पैसे द्याल तर घराचं राशन येईल, मग पुन्हा थोडे पैसे द्याल मग भाजी घेऊन येईल, मग थोडे पैसे मिळतील आणि कापडं विकत घेऊन येईल. बस समज झालं आता हे सगळं. आता मला स्वतःचे पैसे कमवायचे हाय. आणि मी जे बोलते हाय ना, तुम्हा समद्यांनी मान्य करावंच लागल. हे हे काय नवीन नाटक लावलंय जिजाबाईनं? फलिया, अरे जिजाबाई, तुम्ही? मला एक गोष्ट सांग. जर मला तुमच्यासारखं कुठलं तरी काम करायचं असेल तर काय करू? फुल्या ऐक, मी ना जरा बाजारातून भाजी आणतोय. हा, ठीक आहे. अरे सांग. आता म्या काय सांगू? अन तुम्हासनी काय गरज हाय काय बी काम करायची? तो भीम समद्यांना सांगत असतो ना, स्वावलंबी बना, स्वावलंबी बना. तर आता मला बी स्वावलंबी बनायचं आहे. आणि भीम म्हणत असेल तर बरोबरच असेल, होय ना? तर सांग सांग, मी काय काम करू? फुलिया, ऐक जरा, इकडे ये. होय दली आजी, म्या लगेच येते. या समद्यांनी वाटतंय जिजाबाई काहीच करू शकत नाही. पर बघाच की ही जिजाबाई आता काय करते ते. मेघनाथजी, धन्य झालो आम्ही की तुम्ही आपल्या जातीचे नेते झालात. बास बास बास. आमच्या पाया पडून काय होणार आहे? आम्हाला हे सांगा की तुम्ही दोघे आपल्या जातीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षेसाठी काय करू शकता? काहीही करू शकतो मेघनाथजी. काहीही करू शकता. हो मेघनाथजी, काहीही करू शकतो. सुंदर, अति सुंदर. आपल्या धर्माचा गाडा तुमच्यासारख्या शूर आणि निर्भय लोकांच्या खांद्यावरच चालवला जातो. थांब, ती रश्शी घेऊन ये. हो. चला माझ्यासोबत. अच्छा, मला ना आणखी एक गडी पालकाची द्या. थोडी कोथिंबीर पण द्या मला. तुझी लायकी आहे काय कोथिंबीर विकत घ्यायची? चल आधीचे पैसे दे. टाकी ह्याच्यात. चल निघ. झाली खरेदी करून? वय तुम्ही कोण? अरे सांगतो ना. पकडा याला, बांधायचे हात. अरे पण तुम्ही हायसा कोण?
बांधा बांधा, चांगल्यापणाने बांधा. हे माझे हात का बांधले तुम्ही? सांगतो मी तुला. आधी हे बांधून तर होऊ देत. मेघनाथ नाव आहे माझं. तोच मेघनाथ ज्याने तुमच्या नंदूची तशी अवस्था करून चाळीत पाठवलं होतं. काही आठवलं का नाही? पण यात आम्ही काय केलं? आमच्या हात का बांधता तुम्ही लोक? कारण की आता तुझी वेळ आहे. अरे त्या नंदूची तशी अवस्था बघून तुमच्या मूर्ख्याला माझ्याकडे यायला हवं होतं ना, परंतु तो नाही आला. मग काय करू मी आता? मला पुन्हा संदेश तर पाठवलाच पाहिजे ना. मला जाऊ द्या. हो मला जाऊ द्या. मी जाऊ ना भीमरावला सांगेन की तुम्हाला भेटायला या. मला जाऊ द्या. नाही जोखू, नाही. तुझी वेळेची मर्यादा आता समाप्त. आता मी तुझी अवस्था देखील नंदू सारखीच करणार, समजलास? अरे परत काय बिघडवलं तुमच्या? मिरच्या ठेवल्या होत्या त्या घेऊन ये. अरे सोडून द्या मला. घे मिरची घे. भरव त्याला. हा नाही भरव त्याला. उघड त्याचं तोंड आणि कोंब त्याच्या तोंडात. तोंड उघड त्याचा. उघड. हा भरव तोंडात कोंब. जोखू मिरच्या खाणार तर भीमराव येणार. जोखू मिरच्या खाणार तर भीमराव येणार. थांबा. अरे काय करता तुम्ही लोक? तर किती मिरच्या भरवल्या त्याला? अरे याची अवस्था तरी बघा रे. अरे अशाने तर हा मरून जाणार. खूप त्रास होतोय का तुला? पाणी दे तुला. मी आताच बरी करतो. ह्या मिरच्या तोपर्यंत त्याच्या तोंडात कोंबा जोपर्यंत हा मरून जात नाही. कोंबा त्याला. जोखू मिरच्या खाणार तेव्हा तर भीमराव येणार. जोखू मिरच्या खाणार तेव्हा तर भीमराव येणार. रमा, काय झालं? रमा, कोणीतरी आपल्या जवळच संकटात आहे. कोण संकटात आहे? काय झालं? कोणीतरी संकटात आहे रमा. कोणीतरी अडचणीत आहे रमा. काय झालं हाय? मनोहर काका. तुम्ही नंदू काका कुठे आहेत? नंदू तर वर घरात आहे. त्यांची तब्येत बरी आहे? हो ठीक आहे. नक्की काय बरी आहे झालं ना? भीम दादा? दीपक, तुझी आई कुठे आहे? आईवरती आहे. काकू बरे आहेत ना? हो आई ठीक आहे. काय झालं भीम दादा? जनार्दन काका तुम्ही बरे आहात ना? फुल्या काकू तुम्ही ठीक आहात होय ना? होय बरी आहे. तुला काय झालं? जोखू काका कुठे आहेत? बाहेर गेले आहेत सामान आणायला. समजा ठीक काय आहे. झालं? अजून कुठे सगळे? दलिया आजी, तुम्ही बऱ्या आहात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? नाही मी बरी आहे. पर काय झालंय पोरा? हितेश काका नाहीये दुकानात. हितेश काका कुठे आहेत? हितेश कोणीतरी सांगा हितेश काका कुठे आहेत? भीमराव मी इथं आहे. तुम्ही ठीक आहात काका? अरे हा मी एकदम ठीक आहे. भीम, आनंद दादा, काय झालं? तू बरा आहेस ना? तुझी तब्येत व्यवस्थित आहे? ए भीम, काय तू कधी बसतो फिरून सगळ्यांना विचारतोय तुम्ही कसे आहात काय हे? हे बघा हितेश काका, आधी तर तुम्ही ओरडू नका. मला स्वतःला समजत नाहीये की काय होतंय. मला केव्हापासून वाटतंय की आपल्या चाळीतला कोणीतरी आहे जो ह्या वेळी संकटात आहे. बस थांबा. काही समजलं तुला? हीच कुवत आहे तुम्हा लोकांची आणि हीच योग्य जागा आहे तुमच्या सारख्या लोकांची. अरे तुमचं आयुष्य आमच्या पायाच्या खाली होते, आहे आणि राहील. जा. याच परिस्थितीत तुझे तोंड दाखव तुझ्या महानायकाला. चल उठ. जा. ए भीमराव, आता हे खूपच झालं. नंदू सोबत जे काही झालं, आम्ही तुला तिथं जाऊ नाही दिलं तर हे नाटक. अरे बघत नाहीयेस का? चाळीतले सगळे लोक समोर आहेत. सगळे ठीकठाक आहेत. जोकू फक्त भाजी आणायला बाजारात गेलाय. तर जोकूला भाजीच्या दुकानावर
पकडून कोणी मार दिला नसेल. ए हितेश भाऊ, जरा तोंड सांभाळून बोला. या माझ्या नवऱ्याला कुणी असं मारलं बिरलं असेल हे मला ऐकवत नाही, समजलं? हे बघा, कुणाला काय बी झालं नाहीये. समधी बरी आहेत. तुम्ही चला आत. जोखू काका येतील. चला. हा हा, अरे घेऊन जा त्याला, नाहीतरी तर नाटक करत राहील आणि आलतू फालतूची भविष्यवाणी करून स्वतःला महान समजून घेईल आणि आमच्यावर पण दबाव टाकेल की आम्ही याला महान म्हणायचं. चल घेऊन जा. भीम आतमध्ये जा. भीम आतमध्ये जा पोरा. चला. पाणी पाणी पाणी. पाहिलं रमा, मी बोललो होतो ना. काका काका काय झालं तुम्हाला? हे काका काय झालंय? पाणी आहे ना. अहो, तोपर्यंत मी हे सोडतो. काका तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आधी हे तरी सांगा, हे केलंय कोणी? फक्त हे जाणून घे काय हे समजा काय तुझ्या कारणाने झालं आहे. पाणी. काय बी बोलू नका. माझ्या नवऱ्यानं काय केलं आहे? काय केलंय? काय? अरे तुझ्या नवऱ्यानं काय केलंय तर ऐक. पकडा याला, बांधायचे हात. अरे अरे पण तुम्ही हायसा कोण? मेघनाथ. मेघनाथ नाव आहे माझं. अरे त्या नंदूची तशी अवस्था बघून तुमच्या म्होरक्याला माझ्याकडे यायला हवं होतं ना, परंतु तो नाही आला. आता मला पुन्हा संदेश तर पाठवलाच पाहिजे ना. घे मिरची घे, भरव त्याला. अरे भरव त्याला. उघड त्याचं तोंड आणि कोंब त्याच्या तोंडात. आणि भीमराव, तो मेघनाथ शोधत आहे तुलाच. आता अडचण ही आहे की तुला ओळखत असलं तरी अडचण, आणि नाही ओळखत असलो तरी बी अडचण आहे. आता समजत नाही का आता करायचं तर करायचं काय. पाणी पाणी. जोखू काका, माझा भाव न भीमनं जवळ जवळ लढाई लढली आहे, तेव्हा तुमच्या समद्यांचा फायदा झालाय. तुमच्या समद्यांचा जीव वाचवला भीमनं. आणि जर समद्यांच्या पुढे जाऊन लढला तर नेता होईल. आणि जोखू काका समधी लोक नेत्याला चोत्यात. अरे पण अडचणी पण निर्माण हाच करतो ना, मग त्याने त्या सोडवल्या पाहिजेत. मी तर म्हणतो भीमराव, तू जाऊन त्या मेघनाथला भेट, नाहीतर तू एक एक करून असंच चाळीतल्या लोकांना याच प्रकारे हाल करून पाठवत राहील. पर मला सांग, हा मेघनाथ हाय तरी कोण, जो अशा प्रकारे आपल्या चाळीतल्या लोकांना सतत त्रास देतो आहे? आधी नंदू, आता हा जोकू. काय वैर आहे त्याच्या या चाळीतल्या लोकांसंग? अगं काकू, मी आता असं बी ऐकलं आहे, तो प्रचंड देव जेलात गेल्यावर वरच्या जातीतल्या लोकांनी मेघनाथचा त्यांचा नेता बनवलाय.